सुस्वागतम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत गुजरातला 2 ज्योतिर्लिंग आणि एक 4 धामापैकी एक धाम म्हणजे द्वारका येथे। तर 2 ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ आणि दुसरं नागेश्वर ज्योतिर्लिंग। आता आम्ही आहोत बोरिवली स्थानकावर आणि मी चाललोय माझ्या शाळेतला मित्र परिवाराबरोबर। आहे ओमकार, चिन्मय नमस्कार आणि साहिल आणि आहे सलोनी। थोडी लाजते आहे पण ट्रेन मध्ये ती होईल बरोबर। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आमची ट्रेन आहे इथून बोरिवली वरून आहे सौराष्ट्र मेल। आम्ही उतरणार आहोत वेरावळला। एकूण 17-18 तासाचा प्रवास आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। आम्ही फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहोत। तर सगळेजण वेल सेटल झालेले आहेत, बॅगा बिगा ठेवून एकदम। आणि हे बघा अभ्यास करायला आलेले आहेत आमच्या सलोनी ताई। सलोनी ताई 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 मी खायला खूप आणल्या। सलोनी ताईने आपल्यासाठी पॅनकेक्स आणलेले खूप छान असं बनवलेलं आहे। ह्याची रेसिपी तुम्ही आम्हाला नंतर खाली कमेंट बॉक्स मध्ये पाठवा। टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? छान आहे, छान आहे। आता आम्ही पालघर सगळं क्रॉस केलेलं आहे आणि ट्रेन मध्ये आम्ही लॅपटॉपवर मूवी लावलाय शिवशान। सगळे बघताय हे आपल्या ताई जास्त आहे। तर अशा प्रकारे आम्ही माहोल बनवलेला आहे ट्रेन मध्ये। अजून मेनी मोर माहोल बनवायचे आहेत। Few moments later. नमस्कार, आपण सफर करत आहोत अहमदाबाद पर्यंत। सध्या आपण ट्रेनच्या मास्टर शेफच्या एपिसोड मध्ये आहोत। आपल्यासोबत आहेत शेफ चिन्मय आणि आपल्यासोबत आहेत त्यांचे असिस्टंट शेफ शिवराज। या दोघांनी आज सँडविच बनवायचे ठरवले आहे। सँडविचसाठी सामान सगळे आणलेले आहे। आपल्यासमोर 2 जजेस बसलेले आहेत, सलोनीताई सावंत, साहिलताई झाडाने। मित्रांनो रात्रीचे वाजलेले 10 आणि अहमदाबादला आम्ही पोहोचलेलो आहे आणि आईस्क्रीम ऑर्डर केलेलं आहे। The next day. तर मित्रांनो फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे वेरावळ स्टेशनला। इथून आमची रिक्षा आहे। इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर सोमनाथ मंदिर आहे। तर इथून आमची आता रिक्षा आहे। तर तिथे आम्ही हॉटेल स्टे बघू आणि फ्रेशन अप होऊन आंघोळ करून मग आम्ही सोमनाथला निघू। मित्रांनो आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे। वेरावळ स्टेशन पासून अराउंड 6-7 किलोमीटर सोमनाथ मंदिर आहे। तिथे आम्ही हॉटेल म्हणजे स्टे करणार आहे। मग फ्रेश होऊन आंघोळ करून आम्ही दर्शनासाठी निघणार आहोत। मित्रांनो आता फायनली आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघू मंदिराकडे। तर हे जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे शिवाय हॉटेल। ते जवळच मंदिराचं एकदम जवळ आहे। तर ते हॉटेल खिडकीतून हा व्ह्यू दिसतो आणि हे मंदिर आहे आपलं नवीन मंदिर आहे सोमनाथ नवीन मंदिर। 2 मंदिर आहेत, जुनं व नवीन। तर आम्ही हे आता नवीन बांधलेलं आहे आणि ते समुद्र किनारे असा हा व्ह्यू आहे हॉटेलच्या इकडे। आता आम्ही नाश्ता करतो। नाश्त्यामध्ये आहे भजी,
जलेबी, फाफडा आणि ढोकळा. गुजरातमध्ये येतात ते हेच भेटतं. सोमनाथ मंदिर, ज्याला देवपाटण असेही म्हणतात, हे भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण वेरावळ येथे एक स्थित हिंदू मंदिर आहे. हिंदू मंदिरांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मानले जाते. अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी आणि आक्रमकांनी वारंवार नाश केला या मंदिराचा, पण भूतकाळात अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली. त्रिवेणी संगम, कपिला, हिरण आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम असल्यामुळे प्राचीन काळापासूनच तीर्थक्षेत्र मानले गेले आहे. सोम, चंद्रदेव यांच्या शापामुळे याची वासना गमावली होती, पण ते परत मिळवण्यासाठी या ठिकाणी सरस्वती नदीत स्नान केले. याचाच परिणाम म्हणून चंद्राचे मेन आणि क्षीण होणे असे म्हणतात. मित्रांनो, सोमनाथ आणि सोमनाथ मंदिरं करून आता आम्ही फिरायला चाललो. वेगवेगळे स्पॉट आहेत तिकडे. तर आता फर्स्ट आहे ते गीतान मंदिर आहे. तर इथे आम्ही रिक्षावाला हायर केला आहे, तो आम्हाला सगळे स्पॉट फिरवणार आहे. तर चला, तर मग आपण एक स्पॉट एक्सप्लोअर करूया. आता आम्ही इथे गीता मंदिर जे आहे ते बघायला आलेलो आहे. ते तुम्ही माझ्या मागे बघू शकता, गीता मंदिर आहे. या भिंतींवर तुम्ही बघू शकता की 18 अध्याय लिहिलेले आहेत भगवद्गीताचे. दुसऱ्या मंदिरात आलेले आहे लक्ष्मीनारायण मंदिर. ही अशी लागूनच मंदिरं आहेत. आता आपण पहिला गीता मंदिर बघितलं, त्याच्यानंतर एक बलदेव म्हणून एक मंदिर आहे आणि आता हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे, बघू शकता. आलेलं सूर्य मंदिराच्या इकडे तुम्ही बघू शकता, माझ्या मागे सूर्य मंदिर आहे. सूर्य मंदिर बघून झाल्यावर आता आम्ही आलेलो आहोत कामनाथ मंदिर, कामनाथ महादेव मंदिर बघायला. बघूया. आचार्य जी के द्वारा प्रतिष्ठित कामनाथ महादेव हैं और पार्वती माता जी हैं. प्रथमम पश्चिमामनाय द्वारका शारदा पीठम उच्यते. चतुष्पीठ की स्थापना जब भगवत पाद आदि शंकराचार्य जी ने की, उसमें द्वारका शारदा पीठ प्रथम पीठ है. द्वारका शारदा पीठ की स्थापना के समय में प्रभास क्षेत्र में आकर के कामनाथ महादेव को भगवत पाद आदि शंकराचार्य जी ने प्रतिष्ठित किया है. कामना सिद्धि के लिए प्रतिष्ठित है, इसलिए महादेव का नाम कामनाथ महादेव है. महादेव ये आदि गुरु शंकराचार्य हैं, जो हमारे हिंदू धर्म के सबसे बड़े युवराज हैं और उन्हीं के चारों शिष्य, चारों धामों का वस्त्र विशाल, रामेश्वरम, द्वारिका, जगन्नाथपुर. जब आदि गुरु शंकराचार्य ने द्वारका पीठ का निर्माण किया, तब इधर आकर के तपस्या की थे. नंदी यहाँ पे विशेष रूप का है. ऐसा नंदी हर जगह नहीं मिलता. उस पर राइट हाथ रख के चिंतन करे, मनोकामना पूर्ण होती है. स्फटिक का शिवलिंग
जो रामेश्वरम मुनि दर्शन है, माँ लक्ष्मी का यंत्र है और ये नारायण है। जब आदि शंकराचार्य द्वारका पीठ का निर्माण किए तब इधर आके तपस्या की, यहाँ के बाद जगन्नाथपुरी गए, गोवर्धन मठ का निर्माण किए, वहाँ से अपनी जन्मभूमि केरला गए, वहाँ का अंतिम संस्कार किए, केदारनाथ में समाधि ले ली। प्रणाम। तर आता आम्ही आलेलो आहोत राम मंदिर बघायला। सोमनाथमध्ये एक राम मंदिर बांधलेलं आहे, ते बघायला आलं। हा त्यांचा प्रवेशद्वार आहे। तर जे मुख्य मोठं राम मंदिर आहे त्याच्यासारखं सेम हे असं मंदिर आहे। तर आता आपण आलेलो आहोत भालका मंदिरामध्ये, म्हणजे श्रीकृष्ण यांचा जिथे अवतार संपतो, त्यांना बाण लागतो पायाला आणि तिथे आपला अवतार संपवतात, ते हे मंदिर आहे। तुम्ही बघू शकता, माहिती सगळी येथे लिहिलेली आहे या मंदिराबद्दल। तर मित्रांनो, सोमनाथ दर्शन घेऊन व इतर आजूबाजूची जी मंदिर आहेत ती बघून आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो द्वारकेसाठी। तर त्याचा मी दुसरा भाग अपलोड करणार आहे, तर तोही तुम्ही नक्कीच बघा। तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।